ही आपली एक्स एक्सिस आणि ही वाय एक्सिस. हा रिझल्टंट ड्रॉ केला मी ई. रिझल्टंट ड्रॉ काय घेतला मी ई. एक्स एक्सिस वर करंट आय, सेंटर घेतला ओ. ओके. त्यानंतर या रिझल्टंट वर एक पॉइंट घेऊ. तर रिझल्टंट आहे आपला ई. बट आता ई इथे म्हटलं मी LCR व आपला लॅग होत असतो. कितीनी लॅग होतो? -π/2. म्हणजे π/2 नी करंट लॅग होतो. आता करंट जर लॅग होणार तर तिथं व्होल्टेज वाढणार, कारण व्होल्टेज आणि करंट एकमेकाला रेसिप्रोकल असते. मग करंट इंडक्टन्स मध्ये लॅग होतो म्हणून व्होल्टेज तिथं लीड होणार. तर ते अपवर्ड डायरेक्शन मध्ये शो करू आपण EL. त्याच प्रकारे कॅपॅसिटर मधून जेव्हा करंट फ्लो होतो तो करंट लीड. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपण फेजर डायग्राम ड्रॉ केली आहे, या फेजर डायग्रामवरून आपल्याला फेज डिफरन्स विचारला आहे. फेज डिफरन्स कशाचा? तर LCR या सर्किटचा. आता फेज डिफरन्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असणार तर आपलं होरिझोंटल कंपोनंट हे नेहमी आपण कॉस घेत असतो आणि व्हर्टिकल कंपोनंट हे आपण साइन घेत असतो. तर या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे आपलं टॅन येते. तर आपल्याला टॅन फाय ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची आहे? टॅन फाय. लक्ष द्याल आता इकडे. फ्रॉम फिगर टॅन फाय इक्वल टू काय येणार? अपोजिट अपॉन ऍडजसंट. तर टॅन फाय ची अपोजिट साइड कोणती झाली? PK. आणि ऍडजसंट कोणती झाली? OK. सो PK अपॉन OK. अगेन टॅन फाय ऍज इट इज. PK म्हणजेच MO येणार. PK म्हणजेच काय येणार आपला? MO. तर मला MO आता इथं EL मायनस EC अपॉन R लिहिलं आहे. EL ची व्हॅल्यू काय होती विद्यार्थी मित्रांनो? I इंटू XL. EC ची व्हॅल्यू I इंटू XC. आणि ER ची व्हॅल्यू I इंटू R. न्यूमरेटर मधून आपला I कॉमन निघतो. I कॉमन जर निघाला काय राहिला? XL मायनस XC. I इंटू R. I गेट कॅन्सल. So tan phi equal to XL minus XC upon R. ओके. tan या साइडला जाऊन काय होणार? tan इनवर्स. So phi equal to tan inverse of XL minus XC upon R. This is the equation of phase difference of LCR circuit. Okay. Here a circuit consisting inductance, capacitance and resistance are connected in series across an alternating EMF E equal to E0 sin omega t. E equal to E0 sin omega t. ओके. आणि हे लिहिल्यानंतर मग फ्रॉम फिगर पासून इथपर्यंत ऍज इट इज लिहायचं आहे. क्वेश्चन, डिस्क्राइब डिफरंट केसेस for phase difference in LCR series circuit. For phase difference in
LCR series circuit लिहा आंसर मध्ये. द फेज डिफरन्स ऑफ LCR series circuit, the phase difference of LCR series circuit is given by as it is put up kara, is given by phi equal to tan inverse of XL minus XC upon R. Phi equal to tan inverse of XL minus XC upon R. ओके. आता लिहा त्यामध्ये नेक्स्ट हेडिंग केस 1. केस 1 when XL equal to XC, ही आपली पहिली केस आहे. when XL equal to XC. आता मला सांगा XL इक्वल टू जर XC असला तर न्यूमरेटर मध्ये 0 येऊन जाणार, कारण XL मायनस XC अपॉन R असा आपला फॉर्म्युला आहे. when XL इक्वल टू XC ही आपली फर्स्ट केस आहे. त्या खाली लिहा when XL इक्वल टू XC, when XL equal to XC, the phase difference is 0. The phase difference is 0. And hence current is in phase with EMF. And hence current is in phase with EMF. फेज अँगल 0 असल्यामुळं करंट आणि EMF हे एकाच फेज मध्ये राहणार. आपण फेजर डायग्राम मध्ये ड्रॉ केलं आहे. EMF आणि करंट एकाच लाईनवर होत्या एक्स एक्सिस वर. केस 2 लिहा. when XL greater than XC, write down when XL greater than XC. ओके. आता XL जर आपला XC पेक्षा जर मोठा असला तर टॅन फायचं जे आन्सर येणार ते पॉझिटिव्ह मध्ये येणार. टॅन फायचं आन्सर काय येणार? पॉझिटिव्ह. आणि टॅन फायचं जर आन्सर विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह मध्ये आलं तर तिथं आपला करंट काय होणार? लीड. लिहा when XL greater than XC, when XL greater than XC, tan phi is positive. Tan phi is positive. tan phi is positive. आता थोडं केअरफुल लक्ष द्या. XL मी ग्रेटर दॅन XC म्हटलं, टॅन फाय आपला काय आला? पॉझिटिव्ह. जो कन्सेप्ट सांगत आहो एकदम इम्पॉर्टंट आहे, केअरफुली लक्ष द्या. XL ग्रेटर दॅन XC म्हटलं मी, टॅन फाय आला आपला पॉझिटिव्ह. बट XL ग्रेटर आहे म्हणजे ही सर्किट आपली इंडक्टन्स झाली. XL ग्रेटर म्हणजे सर्किट कोणती झाली? इंडक्टन्स. आणि इंडक्टन्स मधून जो करंट फ्लो होत असतो तो लॅग होत असतो. इंडक्टन्स मधला करंट काय होत असतो? लॅग. टीच केलाय आपण I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2 आणि हे डेरिवेशन पण टीच केलं आहे. इंडक्टन्स मधला करंट लॅग होतो. करंट जर लॅग होत असेल तर तिथलं व्होल्टेज काय होणार आहे? लीड. करंट लॅग झाला तो व्होल्टेज लीड आणि करंट लीड झाला तो व्होल्टेज लॅग. आता मी म्हटलं वेन XL ग्रेटर दॅन XC टॅन फाय इज पॉझिटिव्ह. त्यानंतर येणार हेन्स द व्होल्टेज इज लीड. लिहा हेन्स द व्होल्टेज इज लीड बाय अ फेज अँगल. Hence, the voltage is lead by a phase angle
phi. Voltage is lead by a phase angle phi. फेज अँगल फाय का बरं? फॉर्म्युला मध्ये असतं आपला टॅन फाय आहे, तर फेज अँगल कोणता झाला आपला? फाय. केस 3, when XL less than XC, आता जी आपण सेकंड केस लिहिली होती याचं बिलकुल अपोजिट आपली थर्ड केस राहणार. आता जर तुमचा एक्सी जर कॅपिटल असला तर आन्सर तर निगेटिव्ह येणार, कारण फॉर्म्युल्यामध्ये एक्सएल मायनस एक्सी आहे. मग आपण काय लिहू? वेन एक्सएल लेस दॅन एक्सी टॅन फाय इज निगेटिव्ह, हेन्स द व्होल्टेज इज लॅग बाय फेज अँगल फाय. राईट डाऊन दिस. आता जे आपलं डेरिव्हेशन झालं होतं प्रिव्हियस लेक्चर मध्ये एलसीआर सर्किट, आज घेतला आपण फेज डिफरन्स ऑफ एलसीआर सर्किट. याच टॉपिकवर डिपेंड आता आपल्याला प्रॉब्लेम स्टार्ट करायचे आहे. आधी हेडिंग टाका, प्रॉब्लेम बेस्ड ऑन एलसीआर सर्किट. प्रॉब्लेम बेस्ड ऑन एलसीआर सर्किट. ओके. आणि फॉर्म्युले जे लागणार आहे ते मी पुन्हा एकदा लिहून देतो, लक्ष द्या. फर्स्ट, एक्सेलचा फॉर्म्युला असतो आपला 2 पाय एफ एल. एक्सीचा फॉर्म्युला असतो आपला 1/2 पाय एफ सी. त्यानंतर इम्पिडन्स झेड. झेडचे तसे 3 फॉर्म्युले आहेत, आर एल साठी वेगळा, आरसी साठी वेगळा, आर एल सी साठी वेगळा. बट मी फक्त आर एल सी साठी लिहून देतो. जर तुम्हाला एल दिला असला त्यामधला फक्त एक्सेल घ्या लागणार, सी गिवन असला फक्त एक्सी घ्या लागणार, म्हणून काही कन्फ्युज होऊ नका. प्रॉब्लेम घेताना सांगतोच मी. आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सीचा होल स्क्वेअर, हा इम्पिडन्सचा फॉर्म्युला. आणि आता जर आपण फेज डिफरन्सचा पण फॉर्म्युला सॉल्व्ह केला, टॅन इनव्हर्स ऑफ एक्सेल मायनस एक्सी अपॉन, या फॉर्म्युलांचं काम आहे, नोट करा. अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स, a capacitor of capacitance 0.5 microfarad, a capacitor of capacitance 0.5 microfarad is connected to a source, is connected to a source having a frequency 100 hertz, having frequency 100 hertz, full stop. What is the capacitive reactance? What is the capacitive reactance? चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. आधी आपण ऍज इट इज गिवन डाटा नोट करू. गिवन डाटा तुम्हाला कॅपॅसिटन्स गिवन आहे 0.5 मायक्रोफॅराड. मायक्रोफॅराड आहे, त्याला फॅराड मध्ये कन्वर्ट करू. 0.5 इंटू 10⁻⁻6 फॅराड. सेकंड आपल्याला काय गिवन आहे? फ्रिक्वेन्सी एफ किती गिवन आहे? 100 हर्ट्ज. टू फाइंड विचारलाय आपल्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे एक्सी. सोल्युशन. एक्सीचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो? 1/2 पाय एफ सी. यामध्ये फक्त आपल्याला काय पुटअप करायचे आहे? व्हॅल्यूज. बघा 1 2 ऍज इट इज. पायची व्हॅल्यू 3.14, एफ किती आहे? 100 आणि सी किती आहे? 0.5 इंटू 10⁻⁻6. आता हे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, नोट डाऊन दिस.